आज अमरावतीमध्ये आमचे तीनही जिल्हाध्यक्ष श्री नितीन धांडे, श्री भिलावेकर, श्री रविराज देशमुख यांचा पदग्रहण समारंभ आज पारित पडला। आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अहिल्यादेवी राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त खूप कार्यक्रम पार पडले। आज अमरावतीमध्येही राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त पारधी समाजाला 54 वस्त्यांना आयडेंटिफाय करणे, त्यांना रोजगारभिमुख करण्याकरता 3.5 कोटी रुपयाच्या विविध व्यावसायिक वस्तूचे वाटप त्या ठिकाणी झालं। या जिल्ह्यातल्या 800 अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रमात झाला। आणि आता जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये आलो तेव्हा कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही सोबत लढू आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या सूचना आहेत की सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या आणि महायुतीने सर्व निवडणुका जिंकायच्या असा भारतीय जनता पार्टीने विचार केला आहे आणि भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्याला अशा सूचना दिल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उन्नती महामार्गाचा निर्णय तो रद्द करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदेंना धक्का मारला जातो नाही, कुणाला धक्का नसतो। जेव्हा एखादं निविदा येतं त्या निविदेमध्ये काय काय अटी आहे, काय काय शर्ती आहे, कोणी पॅरामीटर फॉलो केले, कोणी नाही केले, या संपूर्ण विषयाचं तांत्रिक तपासणी, प्राइस बीड जे काही झालं असेल, एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय म्हटलं आहे, जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी काय बाजू मांडली, सुप्रीम कोर्टाने काय निकालात दिलं, हे जरा तांत्रिक बाबी असल्यामुळे त्या निकालाला पूर्ण बघूनच बोलावं लागेल। नवनीत राणांनी म्हटलं की महानगरपालिका निवडणुका ह्या स्वबळावर लढू। दुसरीकडे संजय खोडकेंनी म्हटलंय की रवी राणा सोबत असतील तर मग महायुती नाही। रवी राणा म्हणतात की आम्ही भाजपसोबत लढू। नेमकं महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका, अमरावतीसहित सर्व निवडणुका महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत। आमचा महायुतीचाच विचार आहे। पण कुणी जर सहयोगी पक्षाने जर म्हटलं की आम्हाला वेगळं लढायचं आहे तर आमची त्यांना ना नाही आहे। ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढू, असा कुठलाही तेढ निर्माण होणार नाही महायुतीमध्ये। इतकं तृष्ण आम्ही लढणार नाही आणि त्यामुळं काही एकामेकावर खूप शब्दाचे वार करणार आहोत, खूप एकामेकावर टीका करणार असं नाही। पण 100% निवडणुका महायुतीत होणार अशी परिस्थिती होणार नाही। पण एखाद्या ठिकाणी जर समजा मैत्रीपूर्ण करायचं असेल तर मैत्रीपूर्ण करण्यासाठी आम्ही तसाही विचार करू। आज अहिल्यादेवीची जयंती आहे आणि अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री सुद्धा होते, मात्र रस्त्याअभावी अहिल्यानगरमध्ये एका महिलेची प्रसूती रस्त्यात करण्यात आली आणि ही राज्याची तिसरी घटना आहे। रस्ते नाही आहे त्याची का नाही, राज्यामध्ये सर्वच स्तरावरचे रस्ते बांधकाम मागच्या 10 वर्षात झाले आहेत। आज समृद्धी महामार्गापासून तर मोठे मोठे रस्ते आले आहेत। अमरावतीत बघा, काही रस्ते सुटले असतील जे VR आहे, विलेज रोड्स आहे, काही पांधन रस्ते आहेत अजून सुटलेले आहेत। आम्ही यावर्षी आमच्या सरकारने पांधन रस्ते बांधकाम करणे, विलेज टू विलेज रस्ते जे मधात असतात ते काही झाले नाही आहेत, त्यावर लक्ष दिलेलं आहे। आता काही रस्ते राहून गेले असतील, त्यावर अशी घटना घडली असतील, ते दुर्दैवी आहे। अशा घटना पुन्हा होणार नाही याची दखल घेऊ। मी हे सांगितलं होतं की जे तिथे सौर ऊर्जेकरता 22 कोटी रुपये लागतात ते सँक्शन करण्याचे, ते आता मंजूर केलं आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी। 22 कोटी रुपये तिथल्या नवीनीकरणाला लागणार आहे, ते मंजूर केलेलं आहे, त्याच्या निविदा होत आहे। आता राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा, तर मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना थांबली आहे त्या योजना पूर्ण करण्याकरता अजून सर्व निविदा जुन्या रद्द करून जे काही काम शिल्लक आहे त्या कामाकरता नवीन निविदा काढण्याचा आदेश आता जिल्हा परिषदच्या COना आम्ही दिला आहे। जे कामं अपूर्ण आहे ते काम पूर्ण करण्याकरता जो निधी लागणार आहे ते राज्य सरकार देणार आहे आणि त्यामुळं त्याच्याकरता पुन्हा एकदा जे सुटलेलं काम आहे तेवढ्याकरता वेगळा निविदा काढून किंवा जुना कंत्राटदार जर काम करण्याचा तयार असेल त्यांना देऊन त्या योजना आम्ही पूर्ण करणार आहोत।